पटवून दिल्यानंतर मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर ते म्हटले की तुला टाकळी भाणे ते माझं दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या ठिकाणी न्यावं लागेल. तिथे काही उतारे वगैरे पाणी वगैरे करून तुला पाजावे लागेल, पेले करावे लागतील असं त्यांनी सांगितलं. मी त्याच्यावरती पण विश्वास ठेवला. तिथं पण मी त्यांच्या संग बरेच वेळा 10 ते 11 वेळेस गेले तिथं पण. त्याच्यानंतर त्यांनी बरेचशा वेळी त्यांच्या घरी पण घरामध्ये देव्हारा वगैरे आहे. त्यांनी घरी पण बरेचशा वेळा सांगितलं की मला का इकडे यायला वेळ नाही बा, तू घरी ये. त्याच्यानंतर त्यांनी असं करता करता माझ्याकडून एक 15 ते 16 लाखापर्यंतचा आकडा 4 वर्षामध्ये घेतला. त्याच्यानंतर त्यांनी माझे मिस्टर ड्रायव्हर असतात, त्याच्यामुळे ते 10-10, 20-20 दिवस घरी नसतात. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या 2 ते 3 वेळेस घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी माझ्याकडं असं थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं. वेगळ्या नजरेने बघितल्यानंतर त्यांनी माझ्याकडे श्रीसुखाची 2 वेळेस मागणी केली. की काय तुमच्यासोबत घडलंय, काय तुमच्यावर अत्याचार झाला आणि काय तुम्ही दाखल केलंय? श्रामपूर येथील रहिवासी अशोक आडाव म्हणून एक बाबा आहे. मला नॉर्मली पोटदुखीचा असा त्रास होता. तर मला त्यांचा पत्ता कळाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेले. गेल्यानंतर त्यांनी मला हाताची नाडी वगैरे धरून चेक वगैरे केलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला बाहेर बाधेचा थोडासा प्रकार आहे, भूत वगैरे लागलेलं आहे, कोणीतरी तुला काहीतरी तुझ्यावरती जादूटोणा असं केलेलं आहे, असं सर्व त्यांनी मला पटवून दिलं. पटवून दिल्यानंतर मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर ते म्हटले की तुला टाकळी भाणे ते माझं दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या ठिकाणी न्यावं लागेल. तिथे काही उतारे वगैरे पाणी वगैरे करून तुला पाजावे लागेल, पेले करावे लागतील असं त्यांनी सांगितलं. मी त्याच्यावरती पण विश्वास ठेवला. तिथं पण आले, त्यांनी ते पण केलं. त्याच्यानंतर मला थोडाफार फरक जाणवला होता, 1-10%. त्याच्यावर मी आणखीन विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी नंतर बोलले की घोगरगाव इथे नदीत न्यावं लागेल, नदीमध्ये उतारे वगैरे करून शरीरातली बाधा पाण्यात वगैरे अशी सोडावं लागेल असं त्यांनी सांगितलं. तिथं पण मी त्यांच्या संग बरेच वेळा 10 ते 11 वेळेस गेले तिथं पण. त्याच्यानंतर त्यांनी बरेचशा वेळी त्यांच्या घरी पण घरामध्ये देव्हारा वगैरे आहे. त्यांनी घरी पण बरेचशा वेळा सांगितलं की मला का इकडे यायला वेळ नाही बा, तू घरी ये. म्हणून मी त्यांच्या घरी पण गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी घरी अल्फा हॉस्पिटलच्या पाठीमागं झोपडपट्टीमध्ये ते राहतात. तिथं बोलवलं होतं त्यांनी मला. मी तिथं पण गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी लिंब वगैरे भारून समोर बसून मला लिंब वगैरे खायला लावले. त्याच्यानंतर त्यांच्याकडे काहीतरी जडीबुटीची पावडर होती, ती घरी आणून त्यांनी 7 दिवस खायला लावली. त्याच्यानंतर त्यांनी मला 4 गोळ्या होत्या काळ्या कलरच्या, त्या गोळ्या, त्याला कुठलंही पॉकेट वगैरे काही नाव वगैरे नव्हतं. साध्या बरणीमधून गोळ्या काढून त्यांनी मला समोर बसून खायला लावल्या. पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला पूर्णपणे डबल त्रास सुरू झाला. त्याच्यानंतर त्या त्रासाला कंटाळून मी वारंवार त्यांना कॉल करत राहिले, हे करा ते करा. मग ते त्रासाला कंटाळल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी सुरू केली. पैशाची मागणी सुरू केली. सुरुवातीला हे औषध आणावं लागेल, ते औषध आणावं, 10,000 टाक, 5,000 लागतील, 20,000 लागतील, माझा मोबाईलचा बॅलन्स संपला, मोबाईलला बॅलन्स टाक, अशा एक मागण्या त्यांनी माझ्याकडे सुरू केल्या. मी त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण केल्या. त्याच्यानंतर त्यांनी असं करता करता माझ्याकडून एक 15 ते 16 लाखापर्यंतचा आकडा 4 वर्षामध्ये घेतला. त्याच्यानंतर त्यांनी सोन्याच्याही मागण्या माझ्याकडे केल्या की हे करावं लागतं, ते करावं लागतं गुरु मानल्यानंतर. मी त्यांनाही तेही केलं. त्यांच्या सगळ्या म्हणण्याप्रमाणे इच्छा पुरवल्या. त्याच्यानंतर त्यांची माझ्यावरची बघण्याची नजर आणि दृष्टिकोन बदलला. त्याच्यानंतर त्यांनी माझे मिस्टर ड्रायव्हर असतात, त्याच्यामुळे ते 10-10, 20-20 दिवस घरी नसतात. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या 2 ते 3 वेळेस घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी माझ्याकडं असं थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं. वेगळ्या नजरेने बघितल्यानंतर त्यांनी माझ्याकडे श्रीसुखाची 2 वेळेस मागणी केली. मी त्यांना नकार दिला. नकार दिल्यानंतर ते माझ्याकडून निघून गेले. त्याच्यानंतर परत एक 10 ते 20 दिवसानंतर ते परत आले. घरामध्ये कोणीही नसताना, माझा एक छोटा मुलगा आहे 5 वर्षाचा, तो आणि मी असताना त्यांनी माझ्या शरीराशी झटापट केली. झटापट केली असताना माझा मुलगा ओरडून बाहेर पळाला. बाहेर पळाल्यानंतर तो इथून पळून गेला. त्याच्यानंतर मी त्याच्याबरोबरचे सगळे टोटल कॉन्टॅक्ट बंद केले आणि पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
आहे आणि काय तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं आहे? श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील हद्दीतील एका पीडित महिलेचे पोटाचे दुखणे मंत्रतंत्र व जडीबुटीच्या साहाय्याने बरे करून देण्याच्या बहाण्याने कथित तांत्रिक बाबा अशोक मधुकर आढाव यांनी तिच्याकडून 15 ते 16 लाखाचे आर्थिक लूट सोन्याचे दागिने घेऊन तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली आणि तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे मंत्रतंत्र जादूटोणा कायदा तसे इतर कलमाखाली गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात नमूद आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. सदरच्या गुन्ह्याचे तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. तसेच या प्रकरणी आणखीन कोणी पीडित असेल तर त्यांनी तात्काळ श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यास येऊन तात्काळ गुन्हा तक्रार द्यावी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.